दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाई सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। ये क्या है? ये गौरी जी ने जाते वक्त दिया था। तो हमारे पास क्यों लाए? तुम्हारी प्यारी दादी जी है ना, उन्हें ही दो, वो ही रखेंगे ये गहने संभाल के। क्या हुआ अम्मा, नाराज है आप हमसे? हमें नाराज होने का कहाँ हक है मुन्ना? सुना था कि शादी के बाद लड़की पराई हो जाती, लेकिन तुमने तो अपनी अम्मा को ही पराया कर दिया मुन्ना। हमसे ऐसी क्या गलती हो गई थी बेटा कि तुमने अपनी अम्मा को अकेला छोड़ दिया? अकेला नहीं छोड़ा अम्मा, प्लीज ऐसा मत बोलिए। और क्या कहे मुन्ना, शादी से पहले अम्मा अम्मा कहते तुम थकते नहीं थे, हर छोटी बड़ी बात अपनी अम्मा से कहते थे, सलाह लेते थे, मशवरा करते थे। लेकिन अब शायद तुम्हें अपनी अम्मा की जरूरत नहीं है बेटा। तुम्हारे पास है ना तुम्हारी दादी जी, बाबू जी, गौरी जी। तुम्हारी अम्मा तो दुश्मन है, तो फिर ये गहने लेकर क्यों आए हो? इसकी जिम्मेदारी भी अपनी दादी जी को दे दो, वही संभालेंगी प्यार से, जतन से। अम्मा ऐसी बात मत कीजिए, हम तो शादी की इजाजत मांगने आपसे आए थे ना। आपने सब कुछ दादी जी पे सौंप दिया, उसके बाद से सारे फैसले दादी जी ले रही हैं। हम तो वही कर रहे हैं जो आप चाहती हैं। वैसे भी आपका और दादी जी का कोई तोल नहीं है ना, आप दोनों एक दूसरे की कमी नहीं पूरी कर सकते हमारे लिए। आप तो हमारी प्यारी अम्मा है, सबसे प्यारी। सर आपकी कही हुई हर बात हमारे लिए पत्थर की लकीर है, सच में। कहने से कुछ नहीं होता मुन्ना, साबित करो तो मानेंगे। साबित क्या करना है अम्मा, आप बोलिए ना, आपकी क्या ख्वाहिश है, अभी पूरी करते हैं। रहने दो। आप बताइए ना, गौरी जी को अभी लेके आए वापस? आप बोले तो आज ही लेके आ जाए। बड़ी जल्दी है गौरी को लाने की मुन्ना। है, हम पंडित जी से बात करके चौगड़िया देख के बता देंगे। जी आप देख लीजिएगा, वो फ्लाइट की टिकट भी बुक करानी है ना, इसीलिए हम आते हैं। चौघड़िया तो हम देख चुके हैं गौरी का, और हमारी चौघड़िया में ऐसा कोई मुहूर्त नहीं है गौरी के बनारस वापस लौटने का। तीन तास झाले हो, तो आप्पा का कोण अजून आले नाही दिसत. गौरी वाट बघत असेल तिकडे. सावंत साहेब मोठा माणूस आहे, आपला हात दगडाखाली आहे तेव्हा थोडं नमतं घेतलं पाहिजे. आणि तुमची ती निशा आहे ना, निशा, तिला आधी पोलिसात द्या. 2-4 कानाखाली पडल्या ना. काय सांगताय तुम्ही? आपल्या सुनेला पोलिसात द्यायचं? गौरीच्या सासरचे लोक काय म्हणतील? गौरीला त्रास दिला म्हणजे तिथं तिचं असं कोणीच नाही ना. जावई आहे ना तुमचा. काय माहित कुठल्या स्वभावाचा आहे तो. आले आले आले. नमस्कार साहेब, मी परुळेकर, या सोसायटीतला सेक्रेटरी. आणि हे सावंत साहेब ज्यांची जागा तुम्ही.
विकत घेतलं. काल फोनवर कोण बोलत होता? मीच साहेब. माफ करा, थोडं रागावून बोलत होतो. म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. धंद्यात चालतं. लोकांना पैशाची गरज असते ना, तेव्हा लोक घर विकतात. ठीक आहे, आणि गरज पूर्ण झाली की मग जागे होतात. पण मी काय करणार ना, माझा धंदा आहे. मग सावंत, पोझिशन कधी देत आहे? लग्नानंतर माझी मुलगी पहिल्यांदाच माहेरी आली आहे. ती असेपर्यंत तरी निदान कधी जाणार? 4 दिवसांनी. 5 दिवस दिले, पण 5 दिवसानंतर घर खाली झालं पाहिजे आणि माझ्या माणसांच्या हातात किल्ली पडली पाहिजे. हं? देवा, सगळं चांगलं कर रे बाबा. देवळात येऊन 101 फेऱ्या मारेन तुका. हे जे काय चालला ना, त्या फेऱ्यातून आमका सोडव बाबा. काय ग, कसला फेरा? कशातून सोडव म्हणतेस? काय झालं? नाही गो, म्हणजे काय मी म्हणतोय ते, अगो हा हे बांधलंय ना कमरे, त्याच्यातून माका सोडव असं मी सांगताय देवा. त्याशिवाय मी प्रदक्षिणा कशी घालणार म्हणून. अगं आजी, काय आहे? देव तुझी कंबर बरी करेल, पण प्रदक्षिणा घालून तुझे गुडघे दुखतील त्याचं काय? मग नंतर पुन्हा देवालाच दोष. होय गे बाई, विसरलंच मी. हल्ली काय ना लक्षातच राहत नाही. गौरे, तुझी आजी म्हातारी झाली गे बाय. म्हातारी? आणि तू? आजी बरी आहेस ना तू? तू स्वतःलाच म्हातारी म्हणतेस. तुला आवडत नव्हतं ना म्हातारी म्हटलेलं? मग सगळं ठीक आहे ना? बरं वाटतंय ना तुला? हो म्हणजे काय, ठणठणीत आम्ही माका काय धाड भरल्या. आता रेडिओ आला ना बाहेरून की त्याच्याशी भांडून दाखवू काय? बोल. नाही 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 नाही, रेडिओशी भांडायची काही गरज नाहीये. तू ना उगाच त्रास देतेस त्यांना. गो सरे, तुझी लेक बघ, बापसाक रेडिओ म्हणता. आई अगं मी नाही म्हणाले. आई तू ऐकलंस ना, मी नाही म्हणाले रेडिओ बाबांना. आजी काय आहे हे? तूच आधी म्हणालीस रेडिओ, म्हणून माझ्या तोंडून चुकून. अगो मी म्हटला तर या समोरच्या रेडिओ म्हटला. जावई बापू का नाही काय? हा, आणि काय गो, सर बनारस जाऊन हेच शिकलीस का काय तू? हा, जावई बापू का येऊ दे, सांगताय मग. अगं आजी, आजी कमाल करतेस ना तू पण. अगो सोपताय माझ्या, काढते आधी. काय भरलंय एवढ्या बांगड्या त्या? हो अगं, मला रोज घालाव्या लागतात या. मलाही टोचतात आणि उकडतं खूप. आत्ताही उकडतंय. अगो उकडेल नाही तर काय? एवढी झगामगा 2 किलोची साडी, हातभर दागिने, हे सगळं घातल्यावर उकडूचाच. जा बदल. अगं खरं आहे तिचं म्हणणं. गौरी जा, तू घरातला साधासा ड्रेस घाल बाई. हा. म्हणजे तुला सवय नाहीच आहे, पण आमच्या नजरेला पण सवय नाही तुला असं बघण्याची. जा बदलू नये, म्हणजे उकडणार नाही. आई म्हणजे मी साडी. अगं चालेल, आपल्या घरी चालेल. चालेल, जा जा, चालतं. मी आले. आई, गौरी समोर बोलताना जरा सांभाळून बोलायचं आपल्याला. गो आता मी काय बोललोय? हो, काही बोलली नाहीयेस तू, पण आता लक्षात ठेव. नाही, बरोबर. हा, लक्षात ठेवतले. अजून आले नाही येथे. एवढी काळजी वाटते ना मला आई. तो कोण अण्णा आहे, आप्पा आहे, तो यांचं सगळं ऐकून घेईल ना. गो सरे, सगळा ठीक होतला आणि समाधानाने गौरी सासरी जातली. बस
के तुझे कहने लगी हाल मेरा, मूंदे मूंदे अखियों में भी देखूं मैं चेहरा तेरा। हॅलो, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याच बद्दल विचार करत होते. घरचे कसे आहेत? दादीजी, अम्माजी आणि जीजी? वो सब छोड़िए आप हमें मिस कर रही थी ना, तो सुबह से हमें क्यों नहीं फोन किए? अरे मुंबईला पोहोचल्यावर स्टेशनवरून फोन केला होता की मी तुला. विसरलास का तू? पर तब दादा साथ में थे ना, अच्छे से बात कहाँ हुई है? वापस फोन करना चाहिए था आपको. बरं बाबा, चुकले, सॉरी. चुकलं म्हटलं तर झाला का? आप हमें बिल्कुल मिस नहीं कर रही. बाबा जो मिल गए हैं आपको. तुझं हे असं काय म्हणतोय? मी खूप मिस करते तुला खरंच. पण अरे फोन करायलाच वेळ मिळाला नाही. आणि आई आणि आजी सोबत इथे कसा दिवस गेला कळलंच नाही मला. कैसे हैं सब? आई, अज्जी, बाबा सब. शिव, अरे म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय मला. म्हणजे थोड्याच दिवसात आहे ना खूप काही बदललंय इथे. मला काहीच कळत नाहीये, पण चुकल्यासारखं वाटतंय. म्हणजे मी इथे आल्यामुळे सगळे खूप खुश आहेत, खरंच खूप खुश आहेत. पण मला नाही कळत आहे, काहीतरी गडबड आहे. कुछ गड़बड़ नहीं है, आपका नजरिया बदल गया है. अब आप हमारी पत्नी जो है ना. शिव, अरे काहीतरीच बोलतो तू. मुन्ना, हमारी पंडित जी से बात हो गई. हाँ बोलिए, कब लेने जाना है? शिव ऐक ना प्लीज, आता लगेच नको. 2-4 दिवस तरी राहू दे मला प्लीज. गौरी जी, पंडित जी जो बोलेंगे ना वो हमें करना पड़ेगा. हाँ माँ बताइए, कब लेने जाना है? नहीं, पंडित जी ने कहा है कि विदाई देव उठनी 11 से पहले नहीं हो सकती. अभी 10-12 दिन तक कोई मुहूर्त नहीं. मतलब इतने दिन गौरी जी वहीं रहेंगी? मुन्ना, अगर तुम्हें हमारी बात पे विश्वास नहीं है ना, तो अपनी दादी जी से बात करके तसल्ली कर लो. नहीं अम्मा, आपने कह दिया ना, ठीक है. सुन लिया आपने? हो, ऐकलं. पण आई बाबांना हे ऐकून खूप आनंद होईल. बरं झालं, मला अजून काही दिवस त्यांच्या सोबत राहता येईल. आप बिल्कुल मिस नहीं कर रही हैं हमें. आज भी आप अपने बाबा को हमसे ज्यादा प्यार करती हैं, है ना? शिवा, रे हे काय नवीन काढलेस तू? बाबा आहेत आणि तू आहेस ना. शिव, बाबा आलेत वाटतं. मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय बाय. हेलो 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 गौरी जी. भेटले का? 4 दिवसाची मुदत दिली आहे. 5व्या दिवशी घर सोडायला लागेल. पण मग नंतर? नंतरला अजून अंतर आहे ना. 4 दिवसानंतर गौरी जाईल, सुखाने जाईल. या 4 दिवसात जास्तीत जास्त वेळ मला तिच्या बरोबर राहायचंय. गप्पा मारायच्या, तिचा सहवास मनात साठवून ठेवायचा. काय परत अशी संधी मिळेल न मिळेल. अहो, आई, बाबा मी तुळशीच्या लग्नापर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे इथेच. अगे हरी, फोन शिवचा आताच फोन येऊन गेला.
म्हणजे मला न्यायला येणार होता ना तो, तर ते मुहूर्त बघत होते. तुळशीच्या लग्नापर्यंत मुहूर्तच नाहीये चांगला. मी तुमच्या सोबत अजून काही दिवस राहू शकणार आहे इथे. काय मजा आहे ना. म्हणजे शिवचा आवाज थोडा म्हणजे त्याला बहुतेक वाईट वाटलं असावं, चेहरा पडला असेल त्याचा, पण मला खूप आनंद झाला कारण मला तुमच्या सोबत वेळ घालवायला मिळणार आहे. आई 5 दिवस दिले, पण 5 दिवसानंतर घर खाली झालं पाहिजे आणि माझ्या माणसांच्या हातात किल्ली पडली पाहिजे. आजी फराळाचं करायचं असेल ना. आणि आई आपण दिवाळीची खरेदी करू. हा आपण करूयात ती. बाबा मी काय म्हणते, बाबा काय झालं. तुम्हाला आनंद नाही झाला का. अरे मी काय म्हणत होते. अरे अगो काय झाला. किती रडतस. लग्नानंतर गौरी पहिल्यांदा माहेरी आली आहे. प्रत्येक आईसाठी हा क्षण किती सोन्यासारखा असतो ना. मी मात्र गौरीच्या जाण्याची वाट बघते. अगो परिस्थिती तशी आली, त्याला तू तरी काय करतेस. किती आनंदात सांगत होती ती, तिला अजून माहेरी राहायला मिळणार आहे. आणि माझा चेहरा पडत होता. यांचं तर काय झालं असेल त्यांचं त्यांनाच माहिती. कुठलं पाप केलंय ग मी की मला सगळं भोगावं लागतंय. नाही गो, तू काय नाही पाप केलास. ह्या सगळं जे काय केले ना ते निशान केले. नाही ग, तिने सगळी घाण करून ठेवल्या. त्याची ती लाज पण वाटत नाही. हे बघ, तिने जे काय केलं आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी केलं. आता तिला फसवलंय. ते फसवलं का तिने आपल्या फसवला. आ निशा फक्त स्वतःचा कसा भला होतला हेच बघताय ती, हेच ते का कळता. मला तर काही कळतच नाहीये. फक्त 4 दिवस मिळाले आहेत ग. आता हे गौरीला काय सांगणार होत आपण, कसं सांगणार होत, काही सुचत नाही मला. अगो सगळं ठीक होत. हा निघेल, काहीतरी मार्ग निघेल. आज पहिल्यांदा मला आलेल्या संकटाची एवढी भीती वाटते आई. यांना याआधी इतकं हतबल झालेलं मी कधी बघितलं नव्हतं. यांचा नुसता आवाज ऐकला की सळोपळो व्हायचं लोकांचं. रेडिओचा आवाजच बंद झाला. हे सगळं बघण्यापेक्षा मी सुटले असतं ना तर बरं झालं असतं. अरे अगो काहीतरी काय बोलतस. हा हे बघ, आधी जायचं असत ना तर माझा नंबर लागतो लोकांना. अगो तू अशी खचलीस तर मी काय करूच अगो. हा कंबर मोडली माझी, पण कणा नाही मोडला. तो ताठ हा अजून, कळला. हे बघ सगळं ठीक होत. हा काळजी करू नको. मी आज जाऊन त्या का भेटतोय. हा सगळं झाडून काढताय त्या का, म्हणजे सगळं व्यवस्थित करतलो. नाही हा, तू त्या मालकाला वगैरे भेटायला जायचं नाही. मी आधीच सांगून ठेवते तुला. ए हड, शंभळे मालकाक मी कशाक भेटू. मी डायरेक्ट देवात जाऊन भेटणार. एकाच सांगणार, तो आपल्याला मार्ग दाखवे, कळला. हो ना.
आई सांगते देवाला आमच्या दुःखाची सावली गौरीवर पडू देऊ नको. तिला सुखात ठेव, तिची काळजी घे म्हणा. सांगतलंय, काळजी घेऊन सांगतलंय. हा